सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा। नमस्कार। महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन लिमिटेड आणि पॅराडाईम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटच्या पुनर्विकास व स्वयं पुनर्विकासाच्या संधी आणि अडचणी यावर सखोल मार्गदर्शन रूपी कार्यक्रम पुण्यात नुकताच पार पडला। या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी आणि मार्गदर्शक यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। त्यावेळेस प्रश्नचर्चा ही अंतिम टप्प्यात पूर्ण झाली। सर्वांच्या प्रश्नाचे निरासनही त्यावेळेस करण्यात आले। त्याच उपक्रमाच्या आपण काही चित्रफित पाहणार आहोत आणि त्याला सहकार्य करणारे संयोजक यांचे मत आणि मनोगती ऐकणार आहोत। तर ऐका। नमस्कार, मी अजय कंत्राटकर। मी स्वतः बी कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहे। गेले 21 वर्ष मी ह्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात गेलेले आहे। 2004 ते 2016 आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग स्वतः केलेलं आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं आहे आणि 2005 पासून आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग व्यतिरिक्त 2005 पासून आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी केली। तर 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्यानंतर वेगळा आला, GST आला, अशा बऱ्याचशा काही कॉन्ट्रॅक्टिंग क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये नियम आले आणि आम्ही लवासाला एम्प्लॉयमेंट असल्यामुळे आमचे बरेचसे फंड्स तिथे अडकल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये आपण पुढे जाणं गरजेचं आहे। कारण का आपण स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं असल्यामुळे त्याच्यातलं बारीकीने नॉलेज आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आम्ही मुंबई पुणे अनेक ठिकाणी महाराष्ट्र असू दे, महाराष्ट्राच्या बाहेर असू दे आम्ही केलेलं असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की 2016 नंतर आपण फक्त प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये पुढे जायला पाहिजे। आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करत असताना मग रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, इंडस्ट्रियल असू दे, इन्स्टिट्यूशनल असू दे, असे अनेक क्षेत्रामध्ये आम्ही कन्सल्टन्सी केलेली आहे। आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग आणि कन्सल्टन्सी गेले 21 वर्ष करत असल्यामुळे आम्हाला प्रोजेक्ट रिलेटेड अवॉर्ड पण मिळालेले आहेत। खरं प्रोजेक्ट व्यतिरिक्त आम्हाला नॅशनल लेवल अवॉर्ड पण मिळाला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं सगळ्यात प्रिय 2015 मध्ये मला जे अवॉर्ड मिळालेलं आहे इंटरनॅशनल स्टार फॉर लिडरशिप इन क्वालिटी अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे। आणि एवढं सगळं आपण क्वालिटी वर्क करत असल्यामुळे आम्हाला तो एक ध्येय होता की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे। म्हणून माझ्या कंपनीचा जो मुद्दा आहे वी विल बेटर, कारण का आपण लोकांना चांगल्यात चांगलं काम कसं करून देता येईल, लोकांना चांगले फॅसिलिटीज कसे देता येतील, हाच आमचा उद्देश आहे। आज प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करत असताना गेली 2020 पासून आम्ही सक्रिय रिडेव्हलपमेंटमध्ये झालेलो आहोत आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये जो सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी एक पुढाकार घेतला, त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बरेचसे प्रोजेक्ट्स जे महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंटमधले जे बिल्डरला फिजिबल होत नाही, ज्याच्या कारण प्रोजेक्ट फिजिबिलिटी नसते, बिल्डरला परवडत नाही आणि लोकांच्या सोसायटीज असू देत, अपार्टमेंट्स असू देत, हे अडकून जातात। मग लोकांना माहिती नसतं की अरे आपण करायचं काय, कारण आपल्याकडे जो बिल्डर येतोय तो आपल्याला काही जास्त वाढवून देऊ शकत नाही। मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने पुढाकार 2019 पासून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की आपण लोकांना जास्तीत जास्त अवेअरनेस कशी करून देता येईल, रिडेव्हलपमेंट असू दे, सेल्फ रिडेव्हलपमेंट असू दे, याच्यासाठी आम्ही बरेचसे संस्थेबरोबर सेमिनार्स घेतो। परवा दिवशीच आम्ही एक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मार्फत हा सेमिनार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचा एकच उद्देश आहे
की लोकांना जास्तीत जास्त नॉलेज ज्याच्यामधनं आपल्याला पोहोचत येईल आणि लोकांची फसवणूक या रिडेव्हलपमेंट का सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये होता कामा नाही. म्हणून आमचा तो एक उद्देश आहे. शेवटी आपण जे काही समाजासाठी करतोय, जे काय आज आपल्याला समाजाने दिलेलं आहे आणि ते परतफेड म्हणून लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही हे समाजासाठी एक सेमिनार पद्धतीत अनेक वर्षापासून करतोय. आमचा एकच उद्देश आहे ह्या सेमिनार्स कंडक्ट करत असताना की तज्ज्ञ लोकांकडनं लोकांनी यावं, नॉलेज घ्यावं आणि त्यांच्या कुठल्या अडचणी असतील त्या लोकांबरोबर त्यांनी त्या तज्ज्ञ लोकांना भेटून त्यांनी त्या अडचणी सोडवाव्यात आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी अडचणी ठेवली. कारण आजच्या तारखेला आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो प्रोजेक्ट्स हे रिडेव्हलपमेंटमध्ये बनून गेलेले आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यासाठी काही बिल्डरच जबाबदार आहे असं नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी सोसायटी कमिटी स्ट्रॉंग नसल्यामुळे पण असते का फंडिंग रिलेटेड असू अशा बऱ्याच विषय आहेत. कारण त्या सोसायटीमध्ये पण काय होतं की लोक बरेच आज कोविड नंतर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लोक भरपूर तज्ज्ञ झालेले आहेत, जे चुकीचं आहे. आणि हे काहीतरी कुठलं काहीतरी ऐकून मग सोसायटीमधलं एकटे लोक ते काहीतरी केस टाकतात आणि प्रोजेक्ट करून देतात. आणि असे अनेक कारणांमुळे आमचा एकच हेतू आहे की सोसायटीला कुठल्याही प्रकारे अडचणीत येता कामा नये. ह्याचं सल्ला आपण कसं देता येईल आणि लोकांच्या स्वतःचं घर असू ते लवकरात लवकर त्यांना कसं चांगल्या पद्धतीने बनवता येईल हाच आमचा उद्देश आहे या सगळ्या उपक्रमापाठी. आज परवा दिवशी जो काही कार्यक्रम केला त्याला आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आम्ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज धन्यवाद करतो आणि असे अनेक उपक्रम आपण त्यांच्या बरोबर कोलॅबरेशनने येत्या काही महिन्यात वर्षात आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्यात आपण करायचा प्रयोग केलेला आहे. ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटला लोकांना जास्तीत जास्त कसं अवेअरनेस क्रिएट करता येईल हाच आमचा शेवटचा उद्देश आहे. धन्यवाद. विभागाची जी औरंगाबाद झाली, पुण्यात एक आपल्याकडे विभागीय कार्यालय झाली आणि आता 15 ते दिवसात जे आपलं फायनल कन्क्लुडिंगला आहे त्याच्या सजेशन ऑब्जेक्शन काय ते तुमच्या पण सुधारणा की आजचं जे आपण चर्चासत्र किंवा सेमिनार आलं की त्याच्यातल्या तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रॅक्टिकल आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्यातनं काय सुधारणा. कारण कसं असतं सगळी नाटकं करतात पण पैशात आणता येईल. त्याच्यामुळे मार्जिन मनी स्वतःचे पैसे न भरता सुरुवातीला कसं आपल्याला कॉम्प्लेक्स सोसायटीचं मार्जिन लावता याच्यासाठी आपल्याला स्वयंपुनर्विकास आहे, पुन्हा बांधकाम हे सगळं बिल्डरनेच करायचं आहे. त्यामुळे बिल्डर असोसिएशनने स्वतः घेऊन जायचं किंवा कन्स्ट्रक्शन फक्त हे ट्रान्सपरंट पारदर्शक प्रमाणे व्हावं यासाठी आपल्याला माहिती असेल तर 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त गव्हर्नमेंटची 5 डिपार्टमेंट आता ऑनलाईन झाली. हळूहळू हे सगळं सामान्य माणसाचे किंवा नागरिकांचे हेलपाटे कसे कमीत कमी होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. ऑलरेडी आपल्याला माहिती असेल तर सगळी डॉक्युमेंट सुद्धा परत घेऊन जाण्यासाठी मागे लागले. हे सगळं डीप कन्व्हेन्स वगैरे ऑनलाईन प्रक्रिया चालू केली त्यासाठी फेडरेशन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. मी काही जास्त वेळ घेत नाही. आपल्याकडे सगळे तज्ज्ञ लोक आहेत तर मी पुढच्या तज्ज्ञ लोकांना मार्गदर्शन करायची विनंती करतो. त्यांचा आपण प्रश्नोत्तर घेणार आपल्या सूचना नक्की द्या. त्याचा नक्की विचार केला तर योग्य त्या ठिकाणी आपण त्या पातळीवर सोडवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय दादा. धन्यवाद सर. ही केंद्राकडे मंजुरी केली त्यासाठी आपण त्याला टाळ्याच्या गजरामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला. अतिशय चांगली सुरुवात, अतिशय चांगली त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे 100% लॉजिकल एंडवरती कम्प्लिशन. त्यामुळं हा जो विश्वास आहे तो विश्वास तयार होणं आपल्याला चालू शकतो. मी आदरणीय सुहास पटवर्धनांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या उपक्रमाची आपली भूमिका आणि मुख्यमंत्र्यांबरोबर काय काय डेव्हलपमेंट झाल्या याचा एक तपशील घेऊ. धन्यवाद सुनीलजी. सन्माननीय व्यासपीठ आपल्याला अनेक वेळा आपण भेटत असतो. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि आमच्या फेडरेशनला एकदम 50 वर्ष पुढे 5 वर्ष आपण 50 कार्यक्रम केले आणि याचा फॉलो म्हणून आता आपण कार्यक्रम करतो. PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ही माझी लागते की याची विश्वास आता महत्त्वाची असते. त्यानिमित्तानं आपण एक चर्चासत्र त्याच्यावर आयोजित केले आणि जी आपली संस्था आहे अजय आणि अनेक वर्ष संस्था त्यांच्या आपण सहकार दरबार सहकार रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट ही महत्त्वाची स्टेज आहे की काही विकास महाराष्ट्रात
सुंदर 2 अपार्टमेंट आहेत. पुण्यात विकास पाहिजे आणि आताही त्याला ट्रान्झिशन झालेलं आपल्याला माहिती होतं. आता माहिती होते कारण त्याप्रमाणे टक्केवरचे जे फक्त पेपरवर होतं ते 100 दिवसात 100 गोष्टी करायला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे शिक्षक लोकही गेले 7-8 वर्ष जो प्रलंबित होता ते जगू साधन ते आता झालेले. सोमवारी आमची माननीय सहकार आयुक्तांबरोबर मिटिंग आहे. त्याचा त्याला फायनल सुरू होईल. म्हणजे 2-7 दिवसात त्याला पूर्ण नियमाने ऑलरेडी प्रसिद्ध आहे. त्याचं ऑब्जेक्शन आम्हाला केलेली आहे. ज्या कमिटी झाल्यावर त्याच्या पूर्वीच्या सरकारच्या पिरियड त्यांना कसा आला तर 2019 फक्त पेपरवर होतं त्यावर प्रत्यक्ष सुरुवात झाली. दुसरी गोष्ट जी आपले अपार्टमेंटला वेगळी नियमावली आपण केली त्याची ऑलरेडी आपले सहकार आयुक्त त्यांच्या अध्यक्षतेने त्याला आम्ही सगळा पेपर दिलेले तो जॉईंट प्रेसिडेंटनी मंत्रालयात केले. त्याचाही 15 दिवसात त्याचा निर्णय लागला सरकारला पद्धतीने मांडला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये तत्काळ पुढाकार घेऊन त्याची एक कमिटी तयार केली होती आणि त्या कमिटीमध्ये आदरणीय सुहास बद्दल हे सदस्य होते. आणि मुंबईमध्ये तर स्वयंपूर्णतेचे प्रोजेक्ट उभे राहिलेले आहेत आणि ते पुण्यामध्ये पण व्हावे ही त्यांची चळवळ होती. प्रवीण दरेकर त्यांचे बंधू प्रकाश दरेकर या आणि मुंबईतील सगळ्या सहकार्यांनी मिळून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटलं आहे श्री प्रसाद पवार यांचा सुद्धा या सगळ्यांनी मिळून मुंबईत ते करून दाखवलं. आणि मुंबईतील त्या अनुभवानंतर पुण्यामध्ये हे घडणं किती महत्त्वाचं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या अत्यंत वेगवान हालचाली झाल्या त्यामध्ये जवळपास तो सगळा सेल्फ डेव्हलपमेंटचा स्वयंपूर्ण मसुदा तयार झाला आणि त्याला आता सगळं अंतिम स्वरूप आलेलं आहे. तर त्या सगळ्या वेगवान घडामोडींमध्ये पुण्याचं पण अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि पुण्यामध्ये खूप मोठ्या संख्येने अपार्टमेंट्स किंवा सोसायटीज या निवडणुकीत आलेल्या आहेत आणि त्याला हे मार्गदर्शन मिळावं हा त्यामागचा आजचा आपला माहिती तर तुम्हाला हे लिफलेट मिळालेलं आहे. मी अजय कंत्राळकर आणि मी स्वतः मी कन्स्ट्रक्शन इंजिनियर आहे. गेले 21 वर्ष मी या क्षेत्रात आहे. 21 वर्षामध्ये पहिली जी वाटचाल होती ती माझी कॉन्ट्रॅक्टिंग चालू झाली होती. तर त्याच्यानंतर मी 2005 पासून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी केली. 2005 पासून अनेक प्रकारचे स्वरूपाचे प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. आवाज येत नाही का? 2005 पासून अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीमध्ये केलेले आहेत. मग ते रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, का इन्स्टिट्यूशन असू दे, इंडस्ट्रियलमध्ये आम्ही बऱ्याच इंडस्ट्रीजचे इन्क्लुडिंग शुगर इंडस्ट्रीजचे वगैरे आम्ही प्रोजेक्ट ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी केलेली आहे. 2016 पासून बेसिकली हे कॉन्ट्रॅक्टिंग थांबवून 2020 नंतर आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये आजच्या तारखेला आज आमचे पुणे, मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी आमचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि आमच्या कंपनीबद्दलची बरीचशी माहिती आम्ही ते फ्लेक्स लावलेले आहे त्याच्यामध्ये आहे. ह्या गेल्या 20 वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्हाला बरेच प्रकारचे अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. आणि हे अवॉर्ड्स फक्त सिटी लेवल नाही तर नॅशनल लेवलला पण अवॉर्ड मिळाले आणि इंटरनॅशनल लेवलला पण आम्हाला अवॉर्ड मिळाले. ते आम्ही इथे फ्लेक्सवरती माहिती दिलेली आहे. आमचं ध्येय एकच आहे. पॅराडाईममध्ये जसं आता मगाशी दिवशी साहेबांनी सांगितलं तसं आम्हाला लोकांना चांगली सर्व्हिस द्यायची आणि आम्ही अभिमानाने सांगतो की वी बिल्ड बेटर. म्हणजे आम्ही तुमचा प्रोजेक्ट हा चांगल्या पद्धतीने हाताळून तुमच्या हातात तुमच्याकडे परत सुपूर्द करतो. परत आम्ही सांगितल्याप्रमाणे जास्ती वेळ घेणार नाही. परत आपल्याला इथल्या सगळ्या मान्यवरांना ऐकायचं ज्याच्यासाठी तुम्ही आवर्जून आलेला आहात. तुम्ही ते आलात त्याच्यासाठी धन्यवाद. आणि परत आपण नंतर हा प्रोग्राम झाल्यानंतर काय आहे तुम्हाला जे काय असेल माझी पूर्ण टीम आहे ते त्यांच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. ते अत्यंत महत्त्वाचे तज्ञ संस्थापक आहे आणि त्या मंडळाची रचना आदरणीय सुनील चौधरी केली होती आणि महाराष्ट्रातून त्याला जो निर्माण मिळाला त्यांनी ती सगळी पुनर्रचना केलेली आहे.
त्यानंतर सुहास पाटबळकर अध्यक्ष महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्हा अधिवेशनाचे आदरणीय अध्यक्ष, जेव्हा कोर्टाची पाळी येते तेव्हा आपल्याला त्याचा विश्वास पोचण्याची आवश्यकता असते आणि त्यांचं कौशल्य असं की ते कोर्टाची पाळी केली तिथं त्यांचं अत्यंत परिपूर्ण आणि परफेक्ट मार्गदर्शन असतं. आदरणीय संजीव भाऊ खरं पाहण्याची आवश्यकता आहे. आर्थिक हा सगळ्या टीमचा लीडर असतो आणि आर्थिकचं महत्त्व हे जेव्हा आपण घरात राहण्यात आलो तेव्हा आपल्या त्यांनी काय कशा पद्धतीने रचना केली आधी संजीव भाऊ यांच्या सरकारी सरकार खात्याचं अत्यंत महत्वाचं नाव त्यांना आपण उपयोग करणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुडलक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.